काय कसा वाटला बॅनर? एकदम भंगार. का? अरे सुकाळीच्या तू आगावपणा करायला कोण सांगितलेलं तुला? काय झालं? अरे पप्या कशाला लिहिलंस? परेश पाटील एवढ्यावर भागलं नव्हतं होय तुझं? अरे परेश पाटील लिहून कुणाला कळणार आहे वय? अरे लहानपणापासून समदगाव तुला पप्पे म्हणून ओळखते ना. अरे तू रे मग काय आहो जाऊ म्हणू वय? अरे लहानपणी माझा पेपर बघूनच तू पास झालास ना. अरे ते पुराणातली वांगी पुराणात. हा या म्हणीचा अर्थ बी माझ्या पेपरातला बघूनच तू पेपर लिहिलास बघ. काय की नाही? मग मग तसं अर्थासारखं वाक्य यार माझ्याशी. म्हणजे अरे मी आता कोण आहे? कोण आहे? माननीय परेश पाटील, हा प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता. हा, तडीपार सामाजिक कार्यकर्ता. भावा हा? कसा आहे, मी तडीपार होतो हा. म्हणूनच सगळ्या जगाचं ज्ञान आलंय मला. हं? तू इथं गावात बसून काय केलंस? खाड 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 खाड. हा? दुसरं काय केलंस? ते असं मी दिसते केवढा मोठा माणूस झालोय बघ. ते दिसतेच की. काय ते? ते नाही रानात कुठं दिसत नाही म्हणून म्हटलं हो. रानात होय. हा. अरे काय रानाताचं पहिलं स्वागत आपणच करणार. ते बघ की. आणि ते बी जंगी स्वागत करणार. अरे तिथं कुठं, इथं पुढं बघ बँड आहे. चल हा बघितलास काय? खाली बघ की कसं आहे. बघितलास की नाही? परेश पाटलाचा विषय हार्डच आहे रे. आपल्याला येते पेचं कामच नसते. काय दादा समजी व्यवस्थित तयार ना? हा राहा तयार. दिपारीची 3 वर्ष संपली बहुतेक. होय तुम्ही मुंबईला तर परवा आले गावात. आल्या आल्या सगळ्या खबऱ्या काढून हातपाय पसरायला लागले वाटतं. राणा ए राणा, अरे वागा बरं वाटलं बघ. अरे जग जग जिंकलाच बघ राणा तू. तू तू कवा आलास? मी येऊन झाले की 2 दिवस. खरं तर काय आहे, मुंबईलाच येणार होतो, पण म्हटलं तू इथं आल्यानंतर तुझं स्वागत करायला कोणतरी पाहिजे का नको, म्हणून गावातच थांबलो. गावची काळजी करणार कोणीतरी पाहिजे रे. हा बरोबर की नाही? कसं वाटतंय जंगी स्वागत? चांगलंय. मग आपला विषय हार्डच आहे रे. असं लिहायचं पिचं काय आपल्याला चालतच नाही. काय बरोबर की नाही? राणा वहिनी काय? वहिनी नमस्कार. मी माननीय परेश पाटील. म्हणजे हे समजा बाहेरच्यांसाठी, घरातल्यांसाठी आपलं आपलं पक्याच म्हणा. ए उगा कारण नसताना घरचा पण नकोस तू. चल राणा. ए थांबा थांबा थांबा, असं काय करलाय? एवढी जंगी स्वागताची तयारी केली आहे, ढोल ताशे आणले, जरा पोरासनी नाचू दे की. तूच नाचत बस. राणा प्रत्येकाचं स्वागत घेत बसलो कोणी, रात इथंच व्हायची. चल राणा घे. वहिनी नमस्कार. हे पैसे बी देतात? सनीचा तुझं अजून मिटलं नाही वाटतं. आमचा विषय जरा हार्ड आहे रे. हा. इतक्या सहजासहजी नाही मिटणार. पण पैसे वाया गेलेच की. आणि मला वाटलं घरापर्यंत वाजाप येणार. पैसे कसे वाया जातील? आपण पैसे घरापर्यंत ढोल वाजवायचे दिलेत. काय मी सांगितल्यावर गप गुमान वाजवायचं काय? असं समजा की गावात माझं स्वागत होते. हा चला वाजवा वाजवा.
अजिबात आज जाऊ देणार नाही. अजिबात आज जायचं नाही. का रे काय झालं? राणादा, तू लाडूला मुंबईला घेऊन गेलास आणि आम्हाला नाही होय. अरे ते हा लाडूच्याच माऊला विचारा. तुमचं वहिनीच विचारा की. मला तुमच्या मध्ये घेऊ नका. तुमचं तुम्ही काय ते बघा. आम्ही राणादाला आज जाऊ देणार नाही म्हणजे नाही. हा. बरं ठीक आहे, तुम्हाला मुंबई नंतर फिरवतो मी. चालते ना आता? नाही चालणार. आता का नेला नाहीस आम्हाला? असं काय करायला मर्दा? तुम्ही दोस्त आहेत ना हो माझं. आम्ही दोस्त आहे ना वा? मग सांग की घेऊन का गेला नाहीस ते? हा? ए पोरा, तुमची दोस्ती बिस्ती काय आहे ना ती घराच्या बाहेर. आता राणा आलाय ना, येऊ दे त्याला. तुम्ही जरा व्हा बरं बाजूला. गोदा का सांगत्या म्हणून बाहेर गाव कुठं तर संगडच सोडून आता देतो बघ तुझ्या. हा. मग आता करू मी औक्षण. हा. जरा व्हा बाजूला. राधे, चला या या. राधे चल बाई आवर. शिरपत दादा, समजा चहा ठेव, ते पाणी वस्तातले खुर्ची घेऊन या. हा, बसा बसा समधी. हे बरं काय? बस की. राणादा, अभिनंदन. तारा, हे राणादा अहो द्या. लई मोठी कुस्ती जिंकून आल्यात बघ. तुमची गाद्या कुठे आहे? दादा नाही मिळाली, ट्रॉफी मिळाली. ही काय बघ. बघ. मी पण येणार. हे की भारीच. राणादा, तिने माझी कदर घेतली होती. लय आवडी. असं बोलू नाही. तुम्ही पहिलं नाही ना बा. काय ग? ट्रॉफी नाही, चेक आहे, पैसे. ये ते ना याच काय करायचं हो राणा भाऊजी? वहिनी माझ्या डोसक्यात बी नव्हतं पैसे मिळतील म्हणून. आता पैसे मिळाले तर हा यातलं 10 लाख रुपये आपल्या गावच्या तालमीला. माझ्या पट्ट्या यशवंत. बसा की. थांबा थांबा. उरलेलं हा उरलेलं 5 लाख रुपये ताराच्या चिमगावच्या तालमीला. काय आमच्या तालमीला? लई उपकार झाला बघा राणादा. उपकार कसलं? अहो कुस्तीसाठी काय बी. अंजलीबाईंनी समधी गोष्ट सांगितली मला. तेव्हा 5 लाख रुपये ताराच्या चिमगावच्या तालमीला. मस्त कुस्ती शिकवायला. होय होय. आणि उरलेलं 10 लाख नाही राणा भाऊजी आपण सुरतच्या बिझनेसला. पण डील तर आम्ही केलती की नाही. मग काय राणा भाऊजींनी समध्या गरजवंतांना दिले पैसे. वहिनी हा मी बरोबर केलं ना? हा
एकदम बराबर केलं सा बघा. वहिनी हे समजा जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय बघा. तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट लावाय म्हणतात माझी पसंती नसताना वय, पण आज हे काय समजा झालंय ते तुमच्यामुळे झालंय बघा. थँक्यू. बर राणा, हे बघ प्रवास करून आलाय, दमला असशील, जरा पड आता. हे कसलं ढेकळाचं 25 लाख. आम्ही डील केली म्हणून खेळायचा चान्स तरी मिळाला. यांना मिळालं 25 लाख, पण आम्हाला साधी एक फुटकी कवडी बी मिळाली नाही. खरं आजकाल कोणाचं भलं करायचा जमानाच राहिलेला नाही. आम्हाला काय तू म्हणू थँक्यू. आता थँक्यूच काय खार घालायचंय बरं आम्ही. जा की, तुला फ्रेश व्हायचं नाही वय? का फ्रेश वाटत नाही आम्ही? तोंड काळवडलंय आमचं. इकडे बघ, अगं बघ की, जरा जरा काळवडण्यासारखा वाटतोय तसा, पण जाऊ दे. आता तुलाच फ्रेश व्हायचं नाही तर विषयच मिटला. असा कसा इशय मिटला? हा, असा कसा इशय मिटला? आम्ही इशय मिटूच देणार नाही. म्हणजे म्हणजे नाही नाही नाही, चिडचिड करून काहीच हाती लागणार नाही की. अगं बोल की, कुठला विषय मिटू देणार नाहीस तू? सूरज, नाही ते तो बलसारा र खरं काय माणूस आहे का नाही? असं कसं केलं रे त्यानं? नाही म्हणजे राणा भाऊजी आमच्या भरोशावर कुस्ती खेळायला राजी झालतं. खरं आम्ही समधी डील केली आणि तो बघितलं का, तू बराबर बोलत होता. आम्ही बी सोडणार नाही त्याला. आता तू काय करणार आहे? अवघं देवान तोंड दिलं म्हणून काय बी बडबडायचं? अच्छा 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 अच्छा, म्हणजे समजांसमोर तूच नुसतं बडबडत होतास वय? नाही, तुला काय वाटत नसल रे सूरज, पण आम्हाला खरंच वाटतंय. हे बघ, तू बलसारा गेलाय खडी फोडायला. तू उगं डोकं फोड करून घेऊ नकोस. जा फ्रेश हो जा. नाही, यूज दे त्याला बाहेर. नाही त्याचं डोसकं फोडलं का नाही तर नाव बदल आमचं. जाऊ दे की, सोडीशे कर की जरा काम. अरे असं कसं इशय सोडू र? तुला मिळालं तुझं 25 लाख, आम्हाला साधी एक फुटकी कवडी बी मिळाली नाही. अख्ख्या गावाला वाटल्यात पैसे, पण भाऊजाईला साधा 1 रुपया बी दिला नाही. अच्छा अच्छा अच्छा, आत्ता देण्यात आला माझ्या, म्हणून एवढा जीव वर खाली वाला तुझा. तू आणि मी एकच आहे का नाही? हा, नवरा बायको. मग आता तुझ्या 10 लाखातलं 5 लाख आमचं. हा, हा. सोडा सोडा सोडा. नाही नाही, कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे? डील आम्ही केलती, आमच्यामुळे राणा भाऊजी खेळलं की नाही? हा, आम्ही समजे डील केली. तू काय बी म्हण सूरज, ह्यो पैसा आमच्यामुळेच आलाय घरात. राणा खेळला म्हणून पैसा आलाय. पण त्यांना खेळायला कुणी लावला? आम्हीच नव्ह. हा, आमच्यामुळे तर समजा झालंय का नाही? आमच्या हक्काचं पैसे आम्हाला पाहिजेत बस. तुला एक दमडी बी मिळणार नाही. का? का म्हण? हे बघ, बिझनेस साठी पैसा मागितला तेव्हा 1 रुपया देणार नाही म्हटलीस, आणि त्या तोंड वर करून वाटा मागा लागलीस. वय, हे बघ, राणादान मला बिझनेस साठी पैसा दिला, मी बिझनेस साठीच वापरणार आहे. आणि उद्या मीटिंग आहे माझी राणादान गावच्या शेतकऱ्यांसंग. सेंद्रिय शेतीचं आणि मार्केटचं महत्व समजवायचं. मला काम आहेत बाई. तू आणि तुझा बिझनेस आम्हाला काही घेणं देणं नाही. हा, आम्हाला ते आमच्या हक्काचे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. ए, कसला हक्क तुझा? नुसता हक्क हक्क करत असतीस ना. धर, ए, अरे काय अगं, चाललंय? धर. अरे काय आहे हे? जो तुझा हक्क आहे तो चेक घ्यायचा आणि तोंड बंद करून गप्प बसायचं. मिळालं ना हक्क? हे बघ, वाटतो काय बघ जाऊन. ते का म्हणा? काय कसलं डोंगराचं चेक घेऊ? ढेकळाचा चेक. हा पाय. अरे वा, आपलं घर ते आपलं घर. आणि माणसं
अहो माणसानीच तर घर बनत असते आणि आपल्या घरात एक माणूस आपल्याला एक खास असते. हो का? होय. अहो खोटं बोलणाऱ्यांच्या मातीला बी जात नाही मी. माऊ हा माऊ हे बघ बक्षीस. हे काय? पैसे कोणी दिले तुला? मी बार खेळायला गेलो तेव्हा कुस्ती जिंकलो बघ. त्या काकांनी मला पैसे दिले. कोण काका? झाडे मिशीवाले. हा पप्पा काका. हो का? मी कुस्ती तुझ्यामुळे जिंकलो म्हणून तूच ठेव पैसे. अरे वा, थँक्यू. आणि तसंही लहान मुलांनी पैसे ठेवायचेच नसतात. भाऊ जाऊ काका बोकाकडे खेळायला. तू झाल्यावर अभ्यास करतो. चालेल, जा. अहो काय झालं? नाही काय नाही. अहो हे परेश पाटील कोण? आबांचा जुना कार्यकर्ता. जोंधळीने कसा आबांच्या नावावर घोळ केला तसाच घोळ यो बी करायचा. वरनं मारामारा बी करायचा. मग पोलिसांनी पकडलं 3 वर्षांसाठी ताडीपार केलं. आता आलाय परत. अच्छा. बरं ते समजा जाऊ द्या. मी बी तुमच्यामुळे कुस्ती जिंकले ना. व मी तुम्हाला काय बक्षीस दिलं नाही ते काय देऊ? काही नको, मला आपल्यातलं प्रेमच पुरेसं आहे, तेवढंच बात. अहो अहो थांबा की. अहो म्हणून रुसून बसला होता काय? मला वाटलं तुम्ही येणारच नाही. येणारच नव्हते. एवढा राग आलता माझा? आपण सॉरी म्हणलं तुमचा राग जातोय की. मग कुठे म्हणलात तुम्ही सॉरी? अहो म्हणलो तो की. अहो, इकडे बघा, इकडे लिहून ठेवलं होतं मी सॉरी. काही नाही, मला नाही मिळालं. अहो अशी कशी नाही मिळाली? ठीक आहे, नाही मिळाली तर नाही मिळाली. पण आता यापुढे आपण एकमेकांवर असं रुसायचं नाही आणि चिडायचं सुद्धा नाही. अजिबात नाही. नाही नाही म्हणता आणि पुन्हा तेच करता. मला ना माझी किंमतच नाही. अहो ती नसती तर पत्रकारांसमोर सांगितलं असतं का की तुमच्यामुळे जिंकले म्हणून? नाही, तुम्ही माझ्यामुळे नाही, तुमच्या जिद्दीनं आणि मेहनतीनं जिंकलाय. मी तिथे असते किंवा नसते तरीही तुम्ही जिंकलाच असता. ठीक आहे मग मी परत पत्रकारांनी बोलवतो आणि त्यासनी सांगतो की या इकडे, या इकडे. ते माईक पकडा. माईक पकडा की. हा ते कॅमेरा चालू करा. हा तर मी ही जी काय कुस्ती जिंकलोय ती अंजलीबाईंमुळे जिंकलो नाहीये. मी कुस्ती जिंकलोय ती फक्त सखी मॅडम मुळे. अहो काय असं करता? असं का? आता एवढी तुम्हाला किंमत द्यायलोय, तुमचं कौतुक करायला तुम्हाला नकोय ते. बरं ठीक आहे ठीक आहे, मी ते सगळं घेते. मग खुश? अहो डबल खुश.